नियोजन शून्य मेट्रोची कामं, अनेक ठिकाणी मुंबईकरांच्या पाण्यामध्ये पिण्याच्या पाण्यात गटाराचं पाणी मिक्स होते, पोटाचे विकार होत आहेत. तसंच पुण्यामध्ये ही जी आपली मुळामुठ आहे, एकतर काही वर्षांपूर्वी तुम्हाला आठवत असेल नसेल, पण व्यंकय्या नायडू आले होते आणि त्यांनी विचारलं नदीचं नाव काय? मुळामुठा. तिला काही नावं आहेत, नावं कशी पाहिजे? काय व्यंकय्याचं नाव ठेवायचं नदीला का मोदींचं नाव ठेवायचं? मोदी नदी. सगळीकडे मोदी 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 चाललंय, पण त्यांनी सांगितल्यांची नावं बदला. नावं तर ते बदलूच शकत नाही, पण ते नद्यांचे प्रवाह बदला. एक ह्या नदीच्या प्रवाहामध्ये नाईक बेट आहे, नाईक बेट पुणेकरांना आहे ना रे, हो की नाही? हे नाईक बेटाचा फोटो आहे, भर टाकण्यापूर्वीचा. तुम्हाला लांबून दिसणार नाही आहे. दोन्ही बाजूनी त्या नदीचा प्रवाह जातोय. आणि हा पुढचा जो फोटो आहे तो फोटो मी दाखवतो, त्याच नाईक बेटाचा आहे, पण एका बाजूनी पूर्णपणे भराव टाकून नदीचा प्रवाहच बंद करून टाकला. मग नदी काय करणार? घुसणार नाही इकडे तिकडे. पण या लोकांचं काय जात नाही. का जिंकायचंय? मला पुणे वाचवायचंय. मला पुण्याचा विकास, ज्याला शाश्वत विकास म्हणतोय, तो करून दाखवायचा आहे. आजपर्यंत मी कधीही मुख्यमंत्री होतो तेव्हा सुद्धा पुण्याच्या विकास कामामध्ये दखल घेतलेली नव्हती, कारण बसले होते इथले सुभेदार. म्हटलं ठीक आहे, तुम्ही चांग भलं करत असेल पुण्याचं तर करा. आणि आपल्या सत्तेच्या काळात ज्या गोष्टीला आपण स्टे दिला होता, आपली सत्ता, आपलं सरकार गद्दारी करून पाडल्यानंतर पुन्हा जोमाने तिकडे लाखो ट्रक ते सगळे डेब्री राडा रोडा सगळे टाकून तो नदीचा प्रवाह बंद करून टाकला आणि पाणी माझ्या पुणेकरांच्या घरामध्ये घुसायला लागलं. याला विकास म्हणायचा? हा विकास नाही, हा विकार आहे. होय, भाजपला झालेला पैशाचा विकार आहे हा. आणि याच्यासाठी पुणेकरांनी उतरलं पाहिजे रस्त्यावरती. आपण जे उतरलो ना, एक तर तू राहशील किंवा मी राहीन, तो एवढ्यासाठी राहिले. तू बर्बादी करणारा, तू तर राहू शकत नाही. तुला घालवण्यासाठीच मी मैदानात उतरलेलो आहे. हे बेट कोणाचं आहे? तिकडे भराव कोण टाकतंय? माझ्या माहितीप्रमाणे संजय, आता तुम्ही जो उल्लेख केला राम मंदिराचा, गळते राम मंदिर, तसंच नवीन संसद भवनही गळते. हे जे नवीन संसद भवन आहे ते ज्यांनी बांधलं तोच कॉन्ट्रॅक्टर या नदी बुजवण्याचं काम करतोय, ही माझी माहिती आहे. हा गुजरातचाच आहे, औरंगजेबाच्याच राज्यात जन्मलेला आहे. मग कॉन्ट्रॅक्टर माझा लाडका, मग काय पैसे गेले तरी जातील, जाऊ दे, पण माझ्या कॉन्ट्रॅक्टरची तुंबडी भरली पाहिजे. पुणेकर मेला तरी चालेल, पण नदी बंद झालीच पाहिजे. कॉन्ट्रॅक्टरच्या खिशामध्ये पैसा पडलाच पाहिजे. हे कॉन्ट्रॅक्टर सुद्धा त्यांना सांगतोय, जरा 3 महिने थांबवा, नंतर तुमचा सुद्धा हिशोब चुकता केल्याशिवाय राहणार नाही आम्ही. तुमचा हिशोब चुकता करू. अरे 14 महिन्यामध्ये अजून 1 वर्ष झाले नाही नवीन संसद भवन उघडून. 1 वर्ष झालं असेल जेमतेम. किती वर्ष झाली? 1 वर्ष. मोदी जे काँग्रेसकडे हिशोब मागतायत, 60 साल में क्या किया, 70 साल में क्या किया. अरे तुम्ही 12 महिन्यात जे संसद भवन बांधले ते गळते, त्याचा हिशोब पहिला द्या आणि मग आमच्याकडे 70 वर्षाचा हिशोब मागा. 70 साल में क्या किया. तुमचं सगळंच गळतंय ना. म्हणजे जे बांधलंय ते मी बोलतोय. काय शब्द अर्थाचा अनर्थ करू नका. बाकी कुठे मी काही पाहिलेलं नाही. पण संसद भवन गळते, राम मंदिर गळते, पेपर लीक होत आहेत, सगळं गळती सरकार. याला म्हणायचं नाही तर दुसरं कोणतं आहे? हे गळती सरकार आहे. आणि पुणेकरांना सुद्धा मी विचारतोय की गेल्या 10 वर्षापूर्वी जे काही पुणे होतं आणि ज्या एका विश्वासाने, तेव्हा आमचं सुद्धा पाप आहे, आम्ही सुद्धा यांना पाठिंबा दिला होता, हिंदुत्वाच्या वेडापायी दिला होता. मग 10 वर्षापूर्वीचं पुणे अधिक चांगलं होतं की हे सगळं बट्ट्याबोळ झालेलं पुणे अधिक तुम्हाला चांगलं वाटते? ह्याचं उत्तर द्या. आणि मग तू तरी राहशील तर मी तरी राहीन, होऊन जाऊ दे, काही असेल. आता काय तुम्ही काय बोललात? खड्ड्याचं पुणे झालंय.
सगळीकडेच खड्डे खड्डे, मुंबईत सुद्धा खड्डे. म्हणजे जे छाती ठोकपणाने सांगत होते आमचे नितीन गडकरी की असे रस्ते मी बनवेन की 200 वर्षामध्ये खड्डेच पडणार नाही. अजूनही मुंबई गोवा रस्ता होत नाहीये. कोकणामध्ये जा, अजून गचके 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 खातच जावं लागतं. गणपती बाप्पा चाकरमानी दरवर्षी तो सीझन आला की सगळे नाटकं होतात, सगळे राजकारणी जातात खड्डे बघायला. मग हे सगळे खड्डे जे आहेत त्याचा एक चांगला फोटो तयार करा आणि एक खड्डा पुरुष म्हणून पुरस्कार द्या त्यांना. खड्डा पुरुष, जसं युग पुरुष असतं तसं खड्डा पुरुष कोण? हे आमचे टरबूज जाऊ द्या, कुठेही खड्ड्यात घाला त्याला. गेल्या काही दिवसापूर्वी मला वाटतं ह्याच सभागृहात एक कार्यक्रम झाला असेल बहुतेक ना, झालं होतं की नव्हतं कोणाचा?